सभापती महोदय, ही अर्धा तास चर्चा जी लावलेली आहे ती राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या माध्यमातून राज्याला प्रतिवर्षी सुमारे 37,000 कोटी रुपयाचा अधिकचा महसूल मिळत आहे। परंतु राज्य उत्पादन शुल्क विभागातील एकूण 4,936 पदे मंजूर पदांपैकी अनेक पदे रिक्त असल्याचे जाणून आलेले आहे। त्यामुळे कर्मचाऱ्यांवरती कामाचा अतिरिक्त ताण येत आहे। तसंच राज्यातील हजारो मद्य दुकाने, बार, उत्पादन युनिट्स आणि गोदामे यावरती नियंत्रण ठेवण्यास तसेच बेकायदेशीर दारू निर्मिती, वाहतूक आणि विक्री रोखण्याचा जबाबदारीवर सुद्धा विपरीत परिणाम होत आहे। तसंच कायदा व सुव्यवस्थेचा सुद्धा प्रश्न निर्माण होत आहे। यावर राज्य उत्पादन शुल्काने लवकरच खरं पाहायला गेलं तर भरती केली गेली पाहिजे। सभापती महोदय, हा विषय केवळ हा एका विभागापुरता मर्यादित नाही, तर हा विषय राज्याच्या महसुलाशी, कायदा सुव्यवस्थेशी आणि जनतेच्या आरोग्याशी, प्रशासनाच्या कार्यक्षमतेची आणि शासनाच्या उत्तरदायित्वाची थेट संबंधित आहे। सभापती महोदय, राज्य उत्पादन शुल्क विभागाचा महाराष्ट्र शासनाच्या महसुलाचा एक प्रमुख आधारस्तंभ आहे। या विभागामार्फत राज्याला दरवर्षी हजारो कोटी रुपयाचा महसूलही प्राप्त होतो। मात्र आजची वस्तुस्थिती अत्यंत चिंताजनक आहे। विभागात मोठ्या प्रमाणावर अधिकारी वर्ग व कर्मचारी वर्गांची पदे रिक्त आहेत। अनेक जिल्ह्यांमध्ये निरीक्षक, उपनिरीक्षक, लिपिक, शिपाई, चालक आणि इतर महत्त्वाच्या पदावर नियुक्त झालेल्या नाहीत। परिणामी अनेक कार्यालये अतिरिक्त कार्यभार चालवत आहे। एका अधिकाऱ्याकडे 2-2 किंवा 3-3 कार्यालयाची जबाबदारी आहे। अशा परिस्थितीत प्रभावी अंमलबजावणी करण्याची अपेक्षा कशी केली जाईल? सभापती महोदय, रिक्त पदांचा सर्वात मोठा परिणाम जो होतोय तो अवैध दारू व्यवसायावरती होतोय। आज राज्यातील अनेक ठिकाणी हातभट्टी असेल, बनावट दारू असेल। सभापती महोदय, फक्त महिला बोलताना तुम्ही असं नका करू। सभापती महोदय, महिला पुरुष हा नाहीये, तुम्ही जो विषय शॉर्ट मध्ये म्हटलं तर शॉर्ट मध्येच मानते सभापती महोदय। अर्धा तास चर्चा त्याच्यासाठी लावलेली आहे सभापती महोदय। वाचून आपल्याला असं बोलता येत नाही। सभापती महोदय, ठीक आहे आपली सूचना। सभापती महोदय, हातभट्टीची जी बनावट दारूचा विषय आहे, आज पिंपरी चिंचवड मध्ये आपण पाहिलं मृत्यूचा तांडव हे पिंपरी चिंचवड मध्ये झालेला आहे। त्या माध्यमातून जर पाहिलं तर यांच्यावरती लक्ष असतं, त्यांच्या परवान्यांकडे लक्ष असतं, तर त्या परवान्याकडे लक्ष असतं तर पिंपरी चिंचवड सारख्या घटना घडलेल्या नसत्या। सभापती महोदय, महिला सुद्धा या बाबतीमध्ये रस्त्यावरती उतरतायत, त्याही आंदोलनात्मक करतायत। ग्रामीण भागामध्ये खास करून महिला ह्या घरगुती हिंसाचाराला आणि आर्थिक संकट ह्याच्यावरती महिलांवरती होणारे अत्याचार जे आहेत ते त्या माध्यमातून होत आहेत। तिथे कुठेतरी रोख या बाबतीतला लागला गेला पाहिजे आणि हे करण्यासाठी आपली यंत्रणा सुद्धा सभापती महोदय ही सक्षम असली पाहिजे। त्यामुळे ह्या माध्यमातून माझे काही प्रश्न आहेत की राज्य उत्पादन शुल्क विभागातील मंजूर पदांची संख्या किती आहे? त्यापैकी सध्या किती पदे रिक्त आहेत? मागील 5 वर्षात किती भरती झाली आहे? त्याचप्रमाणे रिक्त पदांवरील महसुलात नुकसान किती झालेलं आहे? आणि सीमावर्ती भागातील तस्करी रोखण्यासाठी आपण विशेष काय यंत्रणा करत आहात? आणि विभागातील अत्याधुनिक किती निधी मंजूर करण्यात आलेला आहे? हे माझे प्रश्न आहेत। मंत्री महोदय। सभापती महोदय, या राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या बाबत उमाताई खापरे यांनी जो प्रश्न उचलला आणि अतिशय महत्त्वाच्या बाबी त्यांनी आपल्यासमोर आणलेल्या आहेत। आता या विभागाचे मंत्री स्वर्गीय अजितदादा असताना त्यांनी फार दूरदृष्टीनं या विभागाचं बळकटीकरण करावं आणि आपल्या राज्यामध्ये जो महसूल येतो त्यात जास्तीत जास्त हिस्सा या विभागाचा आहे। जवळजवळ 17.63% या महसूलमध्ये वाढ झालेली आहे आणि यापूर्वीसुद्धा सातत्याने आपल्या राज्य सरकारच्या तिजोरीमध्ये या विभाग भर घालतोय। आता सन्माननीय सदस्याने जे प्रश्न विचारले की बेकायदेशीर दारू वाहतूक, परराज्यातून येणारी बनावट दारू, त्यामुळे त्याचे वाढणारे परिणाम, यासाठी एक कडक व्यवस्था करण्याच्या दृष्टीनं त्यावेळा तत्कालीन मंत्री अजितदादा पवार यांनी राज्य उत्पादन शुल्क माध्यमातून 2025-26 मध्ये 32,575 कोटीचा महसूल उद्दिष्ट होतं
त्यापैकी 19,958 कोटीचा महसूल प्राप्त झाला होता. 26-27 साली 37,518 कोटी एवढं उद्दिष्ट असून ते 2026 अखेर 6,883 कोटी प्राप्त झालेले आहेत. राज्य उत्पादन शुल्कात 31 जुलै 2025 नव्याने 1088 नियमित पदे मंजूर झालेली आहेत आणि एकूण आकृतीबंधाच्या 4,926 पदांचा झालेला आहे. नव्याने निर्माण झालेली 1,088 पदे भरण्याची कारवाई सुरू आहे. यामध्ये काही पदे सरळ सेवेने महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत व काही पदे पदोन्नतीने भरण्याची आहेत. परंतु पदोन्नतीनं भरण्याच्या त्या संवर्गाला मॅटनं स्थगिती दिल्यामुळं काही त्याला कालावधी लागणार आहे. त्यामुळे रिक्त असलेलं प्रमाण हे 34% यामुळे दिसून येतं. 31/7/25 विभागात 3,838 नियमित पदाचा आकृतीबद्ध मंजूर होता. त्या तुलनेत रिक्त चे प्रमाण पाहिले तर 14% एवढेच आहे. नव्याने निर्माण केलेल्या पदामध्ये मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक, नागपूर, अहिल्यानगर या 6 मोठ्या जिल्ह्यातील राज्य उत्पादन शुल्क विभागाचे प्रत्येकी नवीन अशी 6 अधीक्षक कार्यालय तयार करण्यात आलेले आहेत आणि महाराष्ट्र लोकसेवा आयोगानं ही पदं लवकरात लवकर भरावीत अशी मागणी केलेली आहे. 9 नंबर उमाताई. नाही होऊ दे, नाही पहिले मांडू तर दे, चर्चा सुरू त्यांनी करायची. मला आधीच्या ह्याच्यात बोलायचं